8 महिन्यांनी ही तशीच बऱ्याच दिवसानंतर मोठी बैठक आपण शिवसेनेच्या माध्यमातून घेतोय. गेल्या 8 महिन्यांमध्ये आपल्याला एकमेकाला भेटता आलं नाही. जरी भेटता आलं असलं तरी बैठकीच्या माध्यमातून भेटता आलं नाही. पण हळूहळू सर्व गोष्टी आता मूळ पदावर येत असताना पक्ष संघटनेचे काम सुद्धा महत्वाचं आहे. कारण 8-10 दिवसापूर्वी आता आपण सगळ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की वर महाआघाडी आहे खरं, पण आमच्या पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात महाआघाडी आहे का, आणि त्या महाआघाडीमध्ये पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष आहे का, हा प्रश्न तुम्हाला सांगायला पडला. मध्यंतरी ज्या वेळेला जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चारही तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कडाका बसला, त्यासाठी सरकारनं जे काही 42 कोटी रुपये मंजूर केले, शेतकऱ्यांना वाटले, त्याची जाहिरात, त्याच्या बातम्या आणि त्याचा प्रचार हा फक्त सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी आणि पदाधिकाऱ्यांच्याच नावानं त्यांच्या फोटोवरच होत होता. त्यामध्ये शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नव्हता, त्यांचा फोटो नव्हता. ही गोष्ट माझ्या मनावर खटकली. त्यावेळेला मी आपल्या पक्षप्रमुखांना, मुख्यमंत्र्यांच्या कानावर तो फोटो गोष्ट घातली, त्यांना फोटो पाठवला, मेसेज केला. म्हटलं ह्या गोष्टी आता आम्हाला शिवसैनिकांना सहन होत नाही. ठीक आहे, आमच्याशी स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नाव नसलं तरी चालेल, आमच्या फोटोची आम्हाला हवं नाही. पण आमच्या मुख्यमंत्र्यांना जर असा अपमान होत असेल त्या पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला सुद्धा गप्प बसता येणार नाही. ही भावना जेव्हा मी साहेबांच्या कानावर घातली, साहेबांनी मला फोन केला. विस्तृतपणे माझ्याशी चर्चा झाली आणि साहेबांनी मला सांगितलं, जाऊ द्या, सरकार आपलं व्यवस्थित चाललं आहे, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर ठीक आहे, मी तुमचा मुख्यमंत्री म्हणून त्याचं राज्य करतोय. आपल्याला काही कमी पडलं असेल काम, विकास कामाच्या माध्यमातून आपल्यावर जर अन्याय होत असेल तर तुमचा मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर बसलेला तुम्ही केव्हाही या. आणि त्या अगोदर त्यांनी मला स्पष्ट सूचना दिल्या की 6च्या 6 मतदारसंघामध्ये आढावा बैठका घ्या, पदाधिकाऱ्यांची मनोगत जाणून घ्या, त्यांच्या भावना समजावून घ्या, आणि या भविष्य काळामध्ये आम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये संघटनेची बांधणी कशी करायची, संघटना म्हणून आम्हाला तयार कसं राहायला पाहिजे, यासाठी लोकांच्या आढावा बैठका घेऊन त्याचा रिपोर्ट तयार करा आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन 10-15 दिवसानंतर वर्षा बंगल्यावर किंवा सह्याद्री बंगल्यावर आपण बैठक घेऊन जी जी काही कामं असतात प्रत्येक तालुक्यातून किमान एक मोठं काम आहे. असं नाही की छोटं तुम्हाला हा रस्ता पाहिजे 10 कोटीचं 12 कोटीला असं छोटं काम नव्हे, तर असं काम आणा की त्याच्यावरून आपल्याला शिवसेनेला हक्क सांगते की शिवसेनेने हे काम केलं, जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेने हे काम केलं, आंबेगाव तालुक्यामध्ये, शिरूर हावेलीमध्ये. अशा प्रकारची काही कामं एक दोन कामं जर आणली तर मी तुमचा मुख्यमंत्री होऊन इथं बसलोय, मी केव्हाही माझ्या अधिकारामध्ये ही कामं मंजूर करून देईल, अशा प्रकारचे शब्द देतो. त्यानुसार गेल्या रविवारी 17 तारखेला आमची भोसरी येथे बैठक झाली. सोमवारी माझा दौरा बारामती जाऊन इंदापूर या ठिकाणी झाला. तिथली भीषण परिस्थिती, त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये उरुळी कांतन परिसरामध्ये ढगफुटी झाली. त्या दिवशीच्या रात्री 10:30-11 वाजता साहेबांनी मी कल्पना टेलिफोन करून की असं मोठं नुकसान झालं. त्यावेळेला साहेब नुकतेच उस्मानाबादच्या दौऱ्यावर मुंबईला आले होते. त्याच्यानंतर 2 दिवसांनी माझ्याकडनं आढावा घेतला, बाकी सगळ्या नेत्यांकडनं आढावा घेऊन साहेबांनी 10,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मी तर म्हणजे अभिमानानं सांगेन की महाराष्ट्रामधला असा एकमेव मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आल्यानंतर फक्त 2 दिवस आणि 2 दिवस विचार करून 3ऱ्या दिवशी इतकी मोठी भरीव मदत जाहीर केली.
पण हे सगळं करत असताना मी पाहिलं अजूनही आपले सहयोगी पक्ष महाआघाडीमध्ये भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जुन्नरमध्ये असेल, आंबेगावमध्ये असेल, खेडमध्ये कुठेही पुणे जिल्ह्यामध्ये 6,000 कोटी रुपये फक्त त्यांनीच आणले. सगळे त्यांचेच फोटो, आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो. मला हे म्हणायचं माझ्या सर्व शिवसैनिकांना, सोशल मीडियावर काम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना, हे लोक जर तसं करू शकतात तर आपण आपल्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी लोकांपर्यंत का नाही पोहोचवतो? सोशल मीडियावर आपण का कमी पडतो? आपण फक्त तक्रारीच करायच्या की राष्ट्रवादीवर हे करतात, आम्हाला आमचा अन्याय करतात. ठीक आहे ना, तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही बाहेर पडा, तुम्ही सोशल मीडियावर तुटून पडा. आपल्या नेत्यावर झालेला अन्याय, आपल्या पक्षावर झालेला अन्याय आपण लोकांपर्यंत सांगून आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केलंय हे सांगण्याचं काम आपलं कर्तव्य आपलं आहे. उगाच कोणाची तरी आपण तक्रारी करत राहायचं, नेहमीच तक्रारी करत राहायचं, हे आपल्याला मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून आज जो मेळावा झालेला आहे, मला वाटतं कुठल्याही पक्षाचा इतका मोठा आढावा बैठक संपन्न झाली असेल गेल्या 5-6 महिन्यात असं मला वाटत नाही. अनेकांनी आपले विचार मांडले. माझे अनेक सहकारी त्यामध्ये सुरेश बाबू असतील, शरद अण्णा असतील, संभाजी राजे असतील, सगळ्यांना कोणाला बोलायची संधी, प्रत्येकाची बोलायची जर इच्छा होती तरी जिल्हा प्रमुखाला लांब जायचं. अजून बरेचसे कार्यक्रमाचे म्हणून सगळ्यांना आपण शॉट घेतला नाही. काही ठराविक सार्वजनिक स्वरूपामध्ये काही कार्यक्रमांची नाही. संघटनेच्या संदर्भामध्ये अनेक विस्तृतपणे चर्चा झाली. मला आपल्याला एवढं सांगायचं, निवडणुका येतात ज्या वेळेला कोणावर तरी आपली आघाडी होते, मार्केट कमिटीमध्ये गेल्या वेळेला झाले, कारखान्यामध्ये आपलं कुठं त्याच्याबरोबर बोलणी चालली होती, 4 लोक आपले तिथं घेतले जातात, मार्केट कमिटीमध्ये घेतले जातात. मग कार्यकर्त्याला कुठेतरी असं वाटतं ठीक माझा पण नंबर लागला पाहिजे, मला कोण काय खर्च करायचं, मी काम नाही केलं तरी चालते, मी आपलं भोगत नव्हतो संचालक, हे कुठंतरी भावना आपण आपल्या मनातून काढू शकतो. आपण असा काय नाही विचार करू शकतो की मला रिजनल कारखाना मला काम करायची संधी मिळाली पाहिजे, शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून या आघाडीमध्ये त्याच्यामध्ये आपल्या 4 जागा 2 जागा आपल्याला मिळेल, त्याच्यामध्ये माझा नंबर लागला पाहिजे. मार्केट कमिटीमध्ये आपल्याला 4 माणसं आपली घेतली, त्याच्यामध्ये माझा नंबर लागेल, ही स्वप्न पाहण्यापेक्षा माझं जर जाहीरपणे तुम्ही आम्ही गाव पातळीवर माझं गाव पक्क करायचं. गावाच्या निवडणुकांमध्ये पण सोसायटीच्या निवडणूक असतील, बाजार समितीच्या निवडणूक असतील, खरेदी विक्री संघाच्या निवडणूक असतील, जिल्हा बँकेच्या निवडणूक असतील, सहकार्याच्या कुठल्याही निवडणूक असतील, आपण ग्रामपंचायतचा सगळ्यात मोठा महत्वाचा गावाच्या निवडणुकांमध्ये असतो. सोसायटीच्या माध्यमातून आपल्याकडून पुढे जावं लागतं सहकार, तिथं आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आणि हे करण्यासाठी मी नेहमी सांगत असतो तुम्ही माझं गाव कन्फर्म करा, माझं गाव पक्क करा. प्रत्येकानं फक्त आपल्या गावात पक्क बघितलं पाहिजे. गाव आपलं जर पक्क झालं, काम झालं तर आम्हाला सहकारामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याची थोडं ताकद मिळते. मग मोठ्या मोठ्या निवडणुका ठिकाणी हा दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पूर्वीचा काँग्रेस पक्ष गाव पातळीवर प्रत्येक पदाधिकारी त्यांचे, सोसायट्यांमध्ये त्यांचे लोक आहेत, ग्रामपंचायत सदस्य त्यांचे आहेत. गेल्या काही काळामध्ये शिवसेनेचे सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीचे सदस्य असेल किंवा सरपंच संख्या सुद्धा वाढवली. पण याच्यापेक्षा मोठा विस्तार जर झाला तर खासदारांना जे निवडणुका कशा निघतात. मला सांगा, ज्यावेळेला मी खासदार म्हणून 3 वेळा निवडून आलो तरी सुद्धा माझ्या गाव पातळीवरचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, तो पंचायत समितीवर गेला पाहिजे, तो जिल्हा परिषदेवर गेला पाहिजे, तो नगर परिषदेवर पाहिजे, तो सोसायटीवर पाहिजे, मार्केट कमिटीवर पाहिजे, जिल्हा बँकेवर पाहिजे, तर कार्यकर्ता सक्षम होईल. नुसतं एक खासदार निवडून गेला, एक आमदार निवडून गेला असं करून चालणार नाही. तर त्यासाठी म्हणजे रूटवर जाऊन आपण काम केलं पाहिजे. ही शिवसैनिकाला माझं मोठं घ्यायला पाहिजे. आपण विसरा, काही लोकांना वाटत असेल की आता आघाडी आहे, पंचायत समितीवर पण जागा वाटप होईल,
आपल्याला पण जागा राष्ट्रवादीबरोबर जरी झाली तर काय माझं निवडून येणं सोपंच आहे असं समजू नका, अशी स्वप्न पाहू नका. माऊलीने सांगितलं काय सांगायचं आपल्याला, उद्या पुणे जिल्ह्यामध्ये जर त्यांना वाटलं भाजप राष्ट्रवादी आपल्याबरोबर घेतील की नाही किंवा आपली भावना त्यांच्याबरोबर निवडणूक लढायची असेल की नाही, भविष्यात काय दडवून ठेवणं काही सांगता येणार नाही. अजून त्याला 2 वर्ष बाकी. म्हणून आपण जबाबदारी आपली तयारी थांबवायची नाही. म्हणून आज ही त्या निमित्ताने निवडणुकीची तयारी आहे. आता ग्रामपंचायत निवडणूक आता काम चालू झालं. वाढ रचना आरक्षण या सगळ्या गोष्टी हळूहळू आता कलेक्टरला निवडणूक आयोगानं आदेश दिलेले आहेत. नगर परिषदेची निवडणूक आहे. राजगुरू नगरची नगर परिषद त्याची निवडणूक करायला लागेल. नंतर आपल्या चाकण नगर परिषदेचा नंबर आहे. पुढच्या 1.5 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर जुन्नर नगर परिषदेची आपली निवडणूक घेऊन घेतली आहे. या सगळ्या गोष्टीसाठी शिवसैनिक तयार झाला पाहिजे. आपण आपल्या वेळेला सांगितले की शिवसैनिकांना अशा अडचणीचा शिवसैनिकांचं सांगितलं किंवा आणि बायला पण सांगितलं. या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळं मान्य आहे. जेव्हा जेव्हा शिवसैनिक अडचणीत असतो त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी असेल तर मी या विभागाचा माझी खासदार म्हणून असेल तर माझं सहकारी असते. आम्ही आपापल्या प्रेरणा प्रत्येक शिवसैनिकांना ताकद देण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टीमध्ये पोलीस असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्यानं आमचा बराचसा वेळ तुम्हाला अजूनही सांगतो तरी की खासदार नसतो म्हणजे सर्वाधिक जास्त येणाऱ्या संख्या माझ्याकडेच असते. आज सुद्धा डीपी मी सांगतो आपल्याला महिन्यात नाही म्हटलं तरी 50 ते 60 डीपी दुरुस्ती करून द्यावं लागतं. काही लोक एकच डीपी दुरुस्ती करून देतात आणि त्याला पण माझ्या माध्यमातून ही कामं तर माझ्याकडे आठवड्याला 5वीला पोहोचलेली आहे. या कामाची आम्ही कधी जाहिरात केलेली नाही. त्यानंतर पिंडच आहे लोकांना मदत करायची. आज तुम्हाला सांगतो काल माझ्याकडे काही लोक आले वडगाव आमचं बायपासची अडचण आहे. तिथं कालव्यावर जाणं मोठा पूल तयार होतो. बायपासचं त्याचं काम चालू होणार आहे. तो रस्ता नाही आहे. आज इथे नेमकं योगायोगामध्ये घ्यायचं होतं. त्याला त्याचा प्रोसेस सोडून घेतला. जाग्यावरून नॅशनल हायवेच्या प्रोजेक्ट डायरेक्टरला फोन लावला. ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्टर त्यांना फोन लावला आणि दोघांनाही सूचना दिल्या की माझ्याकडे बैठक लावा आणि या शेतकऱ्यांचा सुटला पाहिजे. अशी कामं आम्हाला सवय आहे. माझं पद गेलं म्हणून काही मी काम करण्याचं थांबलं असेल तर भाग नाही आहे. गेल्या 7 महिन्यामध्ये मी तर अभिमानानं सांगेल सर्वाधिक जास्त कुठल्याही आमदारांपेक्षा कुठल्याही खासदारापेक्षा सगळ्यात जास्त दौरे सगळ्यात जास्त भेटी गाठी तुम्ही केलेल्या आहेत. राष्ट्र नाही लोकांना मदत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. कोणाकडनं पैसे घेऊन मिळत नाही तर डायरेक्ट खिशातल्या पैसे किंवा माझ्या संस्थेतल्या पैशातनं कितीतरी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70-80 टन धान्य वाटलेले आहे. तांदूळ असेल, साखर असेल, गहू असेल, लोकांना वाटत करोनाच्या माध्यमातून ही सगळी कामं आम्हाला शिवसैनिक म्हटल्यावर हे सगळे आठवणही पडतात. आता कोणतरी सांगितलं की माझ्या इतक्या केसेस त्यांच्यात इतक्या केसेस मी सुद्धा खासदार असतो तर माझं 12 केसेस बैलगाडीच्या 3 केसेस या अनेक केसेस घेऊन चाललोय. खासदार असताना मला पासपोर्ट मिळायचा कसं आहे. मी दुसरा पासपोर्ट दिला की मला उपराष्ट्रीय खातं डिप्लोमॅटिक म्हणजे VIP पासपोर्ट आणून द्यायचे माझ्याकडे. आता मला अमेरिकेला जायचं म्हटलं तर पासपोर्ट मिळत नाही. 12च्या 12 कोर्टाकडनं जाऊन NOC आता कोर्टात गेलं तर कोर्टाकडून कोर्टात जायचं त्या तातडीत तुम्हाला NOC देत नाही. त्या चक्र मारावं लागतं. त्याची वाट पाहावी लागते. मग तुम्ही विचार करा 12 कोर्टाकडे जाऊन 12 जजच्या NOC आणायच्या आणि त्या पासपोर्ट ऑफिसर सादर करायच्या आणि सुद्धा पासपोर्ट मला नंतर देत हे सगळं केसेस हे सगळं आपल्या आठवणी पडते. त्याचा विषयच नाही काय. सांगण्याचा मुद्दा आहे की एकदा जर तुम्ही शिवसैनिक म्हणून काम करायला लागला आणि अडचणी किंवा संघर्ष हा शिवसैनिकाचा स्थायी व्हावा
त्याला आपला सुटका नाहीये. आणि मी म्हणतो त्याच्यामध्ये जे थ्रिल आहे, त्याच्यामध्ये जे काम करण्यामध्ये मजा आहे, देशात याचा संघर्ष करायचा, देशामध्ये जायचं, आम्हाला त्याच्यामध्ये काय असं वाईट वाटत अडचणी. मी राष्ट्रवादीमध्ये पण होतो, पण कधी पोलीस केस किंवा कधी काय असं कधीच नव्हतं. शिवसेनेमध्ये आल्यावर तुला कारण लोकांसाठी भांडणं, लोकांसाठी संघर्ष करणं ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेबांची शिकवण होती, त्याच्यात ते जरी नसते त्याच्या शिकवणीप्रमाणे. मगाशी तुम्ही सांगितलं, मगाशी माऊली, आता शरद दादा पण येत आहे, माऊली खंडागळे पण येत आहे. संपर्क प्रमुख माझी जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेला मला प्रमुख विचारलं जातं, जिल्हा प्रमुखांना पण विचारलं जातं की सगळ्या तालुक्यातली नवीन पदाधिकाऱ्यांची यादी तयार करा आणि आमच्याकडे पाठवून आम्हाला जाहीर करा. जीवनात सोडून सगळं जातं. सगळ्या याद्या जाहीर झाल्या, त्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सगळं तुम्ही पाहिलं सामन्यामध्ये आले. जीवनात सुद्धा नाही होत. तुम्ही दोघांना वेळ मिळत नाही, तुम्हाला वेळ मिळत नाही, तालुक्यात वेळ मिळत शहरामध्ये वेळ काढा. मला दादा मला म्हणाले की आता आम्हाला थोडा वेळ काय जमीन पदाधिकारी आले, त्यांची कामं करण्याची असेल, ठीक आहे. जुन्याचे तुला तसं असं म्हणू नये की नवीन आले तर त्याला आपण आमचं काय. काही लोकांच्या मनात साहजिकच, ठीक आहे, तुम्ही जुन्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढली त्यामध्ये दुमत नाही, पण याचा अर्थ जगाला सत्य देणं नुसतं तेवढंच गरजेचं आहे. जगाला सत्य देऊन असा प्रकारचा आपला विचार करून चालणार नाही. नवीन तरुण रक्ताची सुद्धा आपल्याला गरज आहे. या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर जर यादी झाली तर आपल्याला त्याचं निधी यादी जाहीर करायला सोपं होईल. युवा सेना आणि महिला आघाडी ही कुठंतरी या दोन संघटना माझ्या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा आहे. म्हणजे आपल्याकडे असं काही नाही. आंबेगावमध्ये 3 परिस्थिती. आंबेगावमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना म्हटलं की बाबांनो, तुम्ही पदाधिकारी, महिला पदाधिकारी निवडा. कोणीच तयार होत नाही. शेवटी तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक दिवस बोलवलं, सुरेश भाऊ बोलला, सुरेश भाऊ बोल असतील, आरोग्य असतील, म्हणजे तुमच्या बायकांचीच नाव देतो. शेवटी महिला जी संघटनाचं काम आहे, महिलांचे प्रश्न असतील ते आपल्याला प्रश्न असे समजणार नाही. महिलांचे प्रश्न, महिलांच्या अडचणी आपल्याला समजू शकतात. आणि शिवसेनेमध्ये महिला आघाडीला विद्यार्थ्यांनी चांगली आदर्श म्हणून शिवसेनेच्या पक्षामध्ये असल्यामुळं महिला आघाडीच्या या चौकीने मला सांगायचं, तालुकावर फिरा, महिलांची संघटना उभी करा. तुम्हाला जी काही अडचण असेल ती सांगा. तुम्हाला वाटतं तालुक्यामध्ये आम्हाला फिरायला गाडी नाही, आम्ही काही व्यवस्था करू शकत आता असतील, आम्ही गाडी व्यवस्था, गाडी फिरण्यासाठी आम्ही व्यवस्था करू. परंतु महिला आघाडीमध्ये युवासेनेच्या काही बैठका झाल्या तरी तुम्हाला आठवत जुन्नरमध्ये जाऊन आंबेगावमध्ये एवढं आम्ही कातरवाडीची नावं, पदाधिकाऱ्यांची नावं सांगू शकतो, युवासेनेची नावं सांगायला सुद्धा आठवणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती ते कसं होतं कारण आज पुढच्या राजकारणामध्ये तरुणांची मोठ्या संख्येने आपल्याला कळत, तरुण मुलं आपल्या पक्षामध्ये सामील झाले पाहिजे. तरुणांचं रस्ते शिवसैनिकांचंच आहे, त्यांच्या भावना, त्यांचे विचार शिवसेनेला फक्त मिळते आहे. म्हणून त्यांना जर पुढे घेतलं तर नक्की त्याचा संघटना बांधण्यामध्ये होईल. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या ठिकाणी काम झालं. गुलाबी पार्टी असते, विरोधाचे दरेकर असते, ते दोघे गेल्या वर्षापासून त्यांची कामगिरी जवळ सभागृहामध्ये असतील किंवा मतदारसंघामध्ये काही कालव्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधीचं काम चालू आहे. अशाच प्रकारची कामं आमची जुन्नर नगर परिषदेमधून सुद्धा चालू आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जुन्नर नगर परिषद पुन्हा एकदा आपल्याला शिवसेनेचा भगवा पाहिजे. पंचायत समितीमध्ये दुर्दैवानं आपल्याकडं बहुमत असो
काही चुकीचे निर्णय झाले, काही विधानसभेच्या मुळे काही भरकटले गेले. तुमचं आता सगळ्यांचं म्हणणं आहे की तपासून परत घ्या त्या लोकांना. नक्कीच तुम्हाला विचारात घेऊन सगळ्यांच्या विचारानं आपण नवीन जे काही लोक गेले त्यांना आपण त्यांनी खूपच मोठं नुकसान केलं आहे अशा लोकांना दूर आणलं. ठीक आहे, काही लोकांना आपण संधी दिली पाहिजे. संधी देताना लगेच कुठली ना कुठली जबाबदारी सुद्धा देता कामा नये. कारण नाहीतर काय होईल की ह्या वेळेला सर्वात जास्त संधी आपल्या जिल्हा तालुक्याच्या विधानसभेच्या माध्यमातून उद्धव साहेबांचे माझे नेहमी पूर्वाचे इलेक्शनच्या काळात परिस्थिती अशी होती की 100% आपली जागा निवडून दिली, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्यामध्ये फूट पडली की खूप दुर्दैवी घटना झाली. नाहीतर आपला उमेदवार कमीत कमी 15-20-25 लीड निवडून आला असता आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये एक जरी आमदार असतो की आमचा शरददादा आमदार मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये दुर्दैव आपल्याच लोकांनी आपलं नुकसान केलं. आपल्याच लोकांनी आपली संघटना या तालुक्यामध्ये धुळीला मिळवून आणि म्हणून आपल्याला द्यायचं, नव्या जोमानं कामाला सुरुवात करायची. त्यासाठी मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण गाव पातळीपासून पक्ष बांधण्याला सुरुवात करा. गावापासून आपण तालुक्यात जाऊ, तालुक्यातून आपण जिल्ह्यात जाऊ. एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.